28 जानेवारी 2026 महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे लाडके दादा महाराष्ट्रानं गमावले। अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। अजित पवारांच्या मृत्यूनंतर, या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। हा विमान अपघात नेमका का झाला याची चौकशी आता करण्यात येते। अजित पवार ज्या विमानामध्ये बसले होते त्या विमानाचे पायलट नेमके कोण होते, त्यांना नेमका किती वर्षाचा अनुभव होता, या विमानाचे जे मुख्य पायलट होते सुमित कुमार, त्यांची कारकीर्द वादग्रस्त का राहिलेली आहे, कोणती एक चूक नेमकी नडली, नेमकी चूक होती कोणाची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। या विमानात अजित पवारांसह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, त्याचबरोबर अनुभवी असे पायलट सुमित कुमार आणि शांभवी पाठक हे त्या विमानामध्ये होते। आता आपण या दोघांबद्दल बोलणार आहोत, जे पायलट आणि सह पायलट होते। हे दोघेही मूळचे दिल्लीचे। मुख्य पायलट जे होते सुमित कपूर यांना 16,000 तासांपेक्षा अधिक अनुभव होता, तर सहवैमानिक असलेल्या शांभवी पाठक यांना 1,500 तासांचा अनुभव होता। आता जे विमानाचे मुख्य पायलट होते कॅप्टन सुमित कपूर यांच्याविषयी थोडं जाणून घेऊयात। कॅप्टन सुमित कपूर हे या विमानाचे मुख्य पायलट होते, पायलट इन कमांड होते। उड्डाण, टेक ऑफ आणि लँडिंग सारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमधील सगळ्या उड्डाण संचालनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। सुमित यांना विविध प्रकारच्या विमानांवर 16,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता। हे सगळं जरी असलं तरी सुमित कपूर यांचा इतिहास मात्र अत्यंत वादग्रस्त राहिलाय। कॅप्टन सुमित कपूर यांना मद्यप्राशन आणि त्याचबरोबर सुरक्षा नियमांचं उल्लंघन करण्याप्रकरणी यापूर्वी शिक्षा झालेली आहे। त्यांचं लायसन्स सुद्धा 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा VIP उड्डाणाची जबाबदारी त्यांना कशी मिळाली, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। हे सगळं जरी असलं तरी सुमित कपूर यांना अनुभव होता, हे सुद्धा नाकारून चालणार नाहीये। आता बोलूयात कॅप्टन शांभवी पाठक यांच्याबद्दल। कॅप्टन शांभवी पाठक त्या सुद्धा तिथे सहवैमानिक होत्या। विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन शांभवी पाठक या तरुण आणि कुशल महिला वैमानिक होत्या। दिल्लीतील VSR व्हेंचर्स या कंपनीमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून त्या कार्यरत होत्या। शांभवी पाठक यांनी एअरफोर्स बाल भारती स्कूल इथं 2016 ते 2018 या काळामध्ये शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केलं। मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स विषयामध्ये त्यांनी पदवी घेतली। त्याचबरोबर मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब इथं सहाय्यक फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। आता बोललं काय जातंय तर दृश्यमानतेमुळे म्हणजेच व्हिजिबिलिटीमुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते। म्हणजेच काय तर दृश्यमानता तिथे कमी होती, व्हिजिबिलिटी नव्हती आणि त्याच्यामुळे जे पायलट होते त्यांना रनवे दिसला नाही आणि रनवे दिसला नाही म्हणून त्यांचं पहिलं जे लँडिंग होतं, लँडिंगचा पहिला प्रयत्न होता तो अयशस्वी ठरला। त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्नच त्यांच्या जीवावर बेतला का? दुसऱ्यांदा लँडिंग त्यांनी जर केलं नसतं, पुन्हा ते जर परतले असते तर हा अपघात होणं टाळता आलं असतं का? हे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत। आता दृश्यमानतेबाबत बोलायचं झालं, व्हिजिबिलिटी बाबत बोलायचं झालं तर ATC म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानं आधीच इशारा दिलेला होता, पण या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। कारण अजित पवारांच्या सभा होत्या, त्यांना बारामतीला तातडीनं काही करून पोहोचायचं होतं, त्यामुळे जबरदस्ती हे लँडिंग केलं गेलं का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। आता नेमकी चूक कुणाची होती? विमान पुन्हा मागे फिरलं असतं तर अजित पवार वाचले असते का? दृश्यमानतेबाबत ATCने दिलेल्या इशाराकडे दुर्लक्ष केलं गेलं का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। DGCAने या अपघाताची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या अपघाताची सखोल चौकशी होतीये। ब्लॅक बॉक्स मधून सुद्धा काय माहिती मिळते का, याचा सगळ्यांचा सुद्धा तपास जो आहे तो करण्यात येतोय। पण जे पायलट होते त्यांची काय चूक होती की विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता, या सगळ्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच महाराष्ट्रातले एक मोठं नेतृत्व जे आहे ते गमावलेलं आहे। दादा माणूस जो आहे तो हरपलेला आहे। एकूणच चौकशी अंती सगळी माहिती समोर येणार आहे, पण प्रथमदर्शनी जी माहिती समोर आलेली आहे त्यावरून असं कळतंय की वैमानिकांना पुढे रनवेच दिसला नाही, तिथे तेवढी व्हिजिबिलिटी नव्हती आणि त्याच्यामुळे लँडिंग करण्याची घाई केली गेली का? विमान जर परत मागे फिरलं असतं तर सुरक्षित अजित पवार असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।